अमरावती जिल्ह्यातील पारडी येथे भीमज्योत नवयुवक मंडळ व प्रज्ञाज्योती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित जयंती महोत्सव उत्साहात पार पडला। भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महाप्रज्ञा बुद्ध विहार परिसरात 2 दिवस विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। कार्यक्रमाची सुरुवात जाहीर धम्मदेशनेने झाली। भंते सारीपुत्त स्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला। तर उद्घाटक म्हणून बबनराव वानखडे उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून संतोष परांजपे यांची उपस्थिती लाभली। धर्म अभ्यासक चंद्रेश्वर चतुर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी सप्तखंजरी वादनातून प्रभावी समाज प्रबोधन करत उपस्थितांना विचार प्रवृत्त केले। दुसऱ्या दिवशी धम्म ध्वजारोहण, बुद्धवंदना व भोजनदान कार्यक्रम पार पडले। समारोप सोहळ्याने महोत्सवाची यशस्वी सांगता करण्यात आली। पंचेचाळीस 40,000 पुस्तकं वाचले बाबासाहेबांनी। किती? 45,000 पुस्तकं वाचले आणि पुस्तकासाठी घर बांधणारा छोट्याशा पारडी या ग्राममध्ये भीमज्योत नवयुवक मंडळ पारडी तसेच प्रज्ञाज्योती महिला मंडळ पारडी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि धम्मनायक सम्राट अशोक यांची संयुक्त जयंती महोत्सव आम्ही आजपासून सुरुवात केलेला आहे। या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रमाला इंजिनियर पवन दवंडे महाराज यांचं सुद्धा कीर्तनाचा लाभ, या समाज प्रबोधनाचा लाभ आमच्या पारडीवासियांना होणार आहे। सोबतच आमच्या जिल्ह्याचे खासदार बळवंतभाऊ वानखडे हे सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहेत आणि हा सर्व कार्यक्रम पारडी ग्रामवासी आणि उपासक मंडळ यांच्या सर्वांच्या संमतीने आणि संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे। सर्वांना या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय भीम।